So, welcome all. In previous video we have learned about electromagnetic induction, the device called a generator that produces current or induced current, and we have also learned the current that is produced by this generator can be of two different types. If its direction remains constant, direction does not changes at all, then it is called as direct current or DC, or if direction of that current changes periodically, then that current is called as alternating current or AC. So in this video we are going to learn what is the exact meaning of this AC, alternating current, DC, direct current, and what is the difference between them. So let's start. तुम्हाला दोन डायग्राम दिसतात. या दोन्ही डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे तर एका डायग्राम मध्ये दिलं आहे की करंट जो आहे हा फक्त एका डायरेक्शनने फ्लो होतो आणि दुसऱ्या डायग्राम मध्ये दिसतंय की करंटची डायरेक्शन चेंज होते. म्हणजे या सर्किट मधला करंट हा डायरेक्ट करंट आहे आणि या सर्किट मधला करंट हा अल्टरनेटिंग करंट आहे. आता प्रश्न असा आहे की करंटची डायरेक्शन ही नेमकी फाइंड आउट कशी करायची. तर तुम्हाला मागचा व्हिडिओ आठवत असेल जिकडे आपण गॅल्व्हॅनोमीटरचा वापर केलेला होता. गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर हा करंट नसताना झिरोवर स्टेबल होता. समजा त्या गॅल्व्हॅनोमीटरला आपण करंट सप्लाय केला आणि जर त्याचं डिफ्लेक्शन सतत एकाच बाजूने होत राहते, झिरोच्या उजव्या तर उजव्या बाजूला किंवा डाव्या तर डाव्या बाजूला, याचा अर्थ त्या करंटची डायरेक्शन कॉन्स्टंट आहे आणि म्हणून त्या करंटला म्हणायचं डायरेक्ट करंट. आणि याच्या उलट समजा त्या पॉइंटरचं डिफ्लेक्शन एकदा डाव्या बाजूला होतंय एकदा उजव्या बाजूला होतंय आणि असं अल्टरनेटली होत राहतंय, याचा अर्थ काय होतो. याचा अर्थ असा होतो की जो काय आपण त्या गॅल्व्हॅनोमीटरला करंट सप्लाय केलेला आहे त्याची डायरेक्शन ठराविक इंटरव्हलने चेंज होते आणि म्हणून त्याला म्हणायचं अल्टरनेटिंग करंट. सो galvanometer is a device that can be used to find out whether that current is AC or it is DC. But there is one more device that is called as CRO, cathode ray oscilloscope. In this cathode ray oscilloscope you can see there is a display. Whenever you will supply current to the CRO, it will plot a graph of current versus time, and by looking at that graph we can find out that current is AC or that current is DC. So in this diagram you can see there are two CROs. One CRO is showing graph of direct current which is a straight line, and another CRO is showing graph of AC, alternating current, which is having sinusoidal. Sinusoidal means you can see it is having waveform. ते एका लहरी प्रमाणे दिसतोय करंट. So now let us study both of this graph in detail. डायग्राम मध्ये रेड लाईन जी आहे ही रेड लाईन डायरेक्ट करंट दाखवते आणि ती जी एस आकारासारखी ब्लू कलरची लाईन दिसते ती दाखवते अल्टरनेटिंग करंट. पण हे दोन्ही ग्राफ जे इकडे एकाच ठिकाणी दाखवलेले आहेत ते समजणं सोपं जावं. अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट अजून चांगल्या प्रकारे कळावं. हा ग्राफ नेमका काय रिप्रेझेंट करतो यासाठी आपण काय करूया हे दोन्ही ग्राफ सेपरेट करूया. लेट अस सेपरेट देम अँड लेट अस स्टडी देम. सो फर्स्ट लेट अस स्टार्ट विथ अवर डायरेक्ट करंट. सो दिस इज द ग्राफ फॉर डायरेक्ट करंट. In this graph you can see on x-axis time is taken and on y-axis current is taken. Once value of this direct current becomes stable, it does not changes with time. It will always remain constant. So here you can see it never becomes zero. It has a constant value. But on other hand, look at this graph. In this graph you can see value of this alternating current. It starts from zero. It becomes maximum. It again starts falling. Becomes zero, now starts rising but on opposite side. आता पुन्हा करंटची व्हॅल्यू वाढते पण आता बघा ती निगेटिव्ह साईडला वाढायला सुरुवात झालेली आहे. It will become maximum and again it will become zero and again there will be rise but now that rise will be in opposite side. म्हणजे हा ग्राफ बघून तुमच्या काय लक्षात येतंय की व्हॅल्यू झिरो पासून स्टार्ट होते, वाढते, परत झिरो होते, परत वाढते पण आता अपोजिट डायरेक्शनने आणि परत झिरो होते. म्हणजे दर ठराविक इंटरव्हलने काय होतंय तर करंटची डायरेक्शन चेंज होते आणि करंटचा मॅग्निट्यूड पण चेंज होतोय. आणि अशी कुठचीही गोष्ट ज्याची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड चेंज होत असते दॅट काइंड ऑफ वेव्ह इज कॉल्ड एज ऑसिलेटरी. दॅट मीन्स वी कॅन से दॅट दिस अल्टरनेटिंग करंट हॅज ऑसिलेटरी नेचर अँड हिअर ऑसिलेटरी नेचर इज ॲबसेंट. हिअर नेचर ऑफ दिस वेव्ह इज ऑलवेज कॉन्स्टंट. मग असा ग्राफ पाहून तुमचा एक गैरसमज होऊ शकतो तो असा की डायरेक्ट करंटचा मॅग्निट्यूड हा नेहमी कॉन्स्टंट असतो. बट ॲक्च्युली इट डझंट हॅपन्स. सो दिस इज द थर्ड डायग्राम दॅट इज गिवन इन द बुक. इन दिस डायग्राम ऑन x axis time is taken and on y axis
current is taken in amperes. So you can see at the beginning there is rise in current. After that you can see current remains stable for some time, and after that finally you can see there is drop in current. That means magnitude of direct current can increase, it can remain stable, or it can even fall. Magnitude doesn't remain always constant. But one thing will happen, the rise, fall or this constant nature, it will be only on one side of x-axis. It will never go on the other side of x-axis. That means direction of current will always remain constant. Magnitude may change, but in case of alternating current, you can see direction is changing, at the same time magnitude is also changing. So how we can define DC current and AC current? The current whose magnitude as well as direction remains constant is called as direct current, and current whose magnitude as well as direction changes periodically or reverses periodically, then that current is called as alternating current. There are some other points that you have to remember while learning the difference between this AC and DC current that are now given in your textbook. So second difference that you have to remember, direct current is not used on large scale, or it is not used for industrial purpose. On the other hand, this alternating current can be transferred on long distance, and that is why this alternating current is used on large scale for household and industrial purpose. One more thing, in case of this direct current, there is no wave nature. So as there is no wave nature, there are no cycles. That is why frequency of this direct current is 0. But in case of alternating current, you can see there are cycles, and whenever there are cycles, there is frequency. So frequency of this alternating current in India is 50 Hz. Hertz is a unit to measure the frequency, and this frequency is different in different countries. आपल्या भारतामध्ये या alternating current ची frequency किती Hz आहे? 50 Hz आहे. So these are the two types of current: DC current, AC current. In next video, we are going to learn AC generator that produces alternating current and DC generator that produces direct current. Thanks.